अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा सरकारविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा. वेतन व अन्यायकारक निर्णय रद्द करण्याची मागणी. 17 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून यासोबत शासनाच्या काही निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचा आरोप करत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघाच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी नागपूर व अमरावती येथे एकदिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. संघाचे पदाधिकारी तथा विधान परिषद सदस्य सुधाकर आडबाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून संघाचे अध्यक्ष मंडळ व विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसेच शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. वेतन थकबाकीमुळे शिक्षकावर आर्थिक ताण. संघाच्या निवेदनानुसार मार्च महिन्याच्या पेढी एप्रिल वेतन अद्याप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. शासकीय यंत्रणेत निर्माण झालेल्या अडचणीमुळे पगार रखडले असून याचा थेट परिणाम शिक्षकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड, शैक्षणिक खर्च यासारख्या गरजा पूर्ण करताना शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. शासन निर्णयामुळे निर्माण झाला असंतोष. याशिवाय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 1 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामुळे खाजगी शाळांमधील अनेक तुकड्या बंद करून त्या स्वयंशासित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून विनावेतन सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप संघाने केला आहे. संघाच्या मते या निर्णयामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हे निर्णय तात्काळ रद्द करावेत अशी ठाम भूमिका संघाने घेतली आहे. 2 प्रमुख मागण्या. या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शासनासमोर 2 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मार्च पेढी एप्रिलचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे. 1 एप्रिल व 2 एप्रिल 2026 रोजीचे अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत. आंदोलनाची रूपरेषा. ह्या मागणीसाठी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक नागपूर अमरावती कार्यालयासमोर धरणे व निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. शासनाचा तात्काळ निर्णय घ्यावा संघाची मागणी. संघाचे नेते आमदार सुधाकर आडबाळे आदी पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात यावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल. दरम्यान ह्या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या असंतोषाकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार असून आता सरकार ह्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.